हा बघा, मी जे PDF पाठवले काल तुम्हाला, त्याच्यामध्ये पेज नंबर 37 पासून 37 वरती तुम्हाला करंट एक्झम्पशन लिस्ट, शेड्यूल ऑफ गुड्स एक्झम्प्ट अंडर नोटिफिकेशन 2017. सो कोणते गुड्स एक्झम्प्ट केले जातात 2017 नोटिफिकेशन मध्ये, त्याची लिस्ट दिलेली आहे. ती लिस्ट तुम्हाला प्रिफर करायची पूर्ण, किंवा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ती लिस्ट तुमच्या समोर असावी. देन नेक्स्ट आहे शेड्यूल ऑफ सर्व्हिसेस एक्झम्प्ट अंडर 12/2017. त्यानंतर सर्व्हिसेस कोणते एक्झम्प्ट केलेले आहेत शेड्यूल 12/2017 नोटिफिकेशन नुसार ते दिलेले आहेत. सो हे सर्व्हिसेस आणि तुम्हाला एक्झम्प्टेड गुड्स दिलेले आहेत, त्याची लिस्ट दिलेली आहे. ते एकदा प्रिफर केलं की आपण पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत. आता ही लिस्ट तुमच्या समोर असू द्यात आणि हा प्रॉब्लेम सुद्धा असू द्यात. ओके, आता मिस्टर अमित गिव्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ हिज ट्रान्झॅक्शन फॉर नोव्हेंबर 2019. आता त्यांनी काही ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. ओके, आणि खाली काय म्हटलंय, ॲज पर प्रोव्हिजन रिलेटेड टू गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे जीएसटी प्रोव्हिजन नुसार क्लासिफाय अबाव आयटम्स ॲज अ टॅक्सेबल और नॉन टॅक्सेबल. आता तुम्हाला टॅक्सेबल आहेत की नॉन टॅक्सेबल त्या पद्धतीने क्लासिफाय करायचं आहे. आणि कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस assuming that goods and service tax is not included in above amounts. सो त्याच्यातले टॅक्सेबल गुड्स कोण, सर्व्हिसेस कोणत्या, टॅक्स कोणता आहे ते तुम्हाला काढायचं आहे, आणि कोणते टॅक्स ज्याच्यावरती जीएसटी लागणार नाही असे अमाऊंट्स कोणत्या आहेत त्या वेगळ्या करायच्यात. आता त्यासाठी तुम्हाला ती लिस्ट पाहावी लागेल. त्या लिस्टमध्ये आता फर्स्ट वन रेंट रिसिव्ड. आता रेंट यांनी रिसिव्ह केलेलं आहे कुणी, अमितने. कुठून? फॉर फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरी बिल्डिंग मधून येणारं रेंट टॅक्सेबल आहे की नॉन टॅक्सेबल? त्या लिस्टमध्ये बघा, सांगा मला नाजनीन. जाऊ देत ते, तुम्ही नंतर, कारण लिस्ट फार मोठी आहे, तुम्हाला शोधायला वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती लिस्ट प्रिफरच करावी लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो जे मला माहिती आहे त्या पद्धतीने. सो फर्स्ट वन बघा, फॉर फॅक्टरी बिल्डिंग इज टॅक्सेबल. फॅक्टरी बिल्डिंगसाठी यूज केलेली अमाऊंट जी आहे ती टॅक्सेबल आहे. देन फॉर मशिनरी इन फॅक्टरी, फॅक्टरीमध्ये मशिनरी यूज होते ती सुद्धा टॅक्सेबल राहील. फॉर रेसिडेन्शियल हाऊस, रेसिडेन्शियल हाऊस जो आहे तुमचा तो नॉन टॅक्सेबल, सॉरी हां, तो नॉन टॅक्सेबल आहे. रेसिडेन्शियल हाऊससाठी येणार आहे. रेंटवरती जर रेसिडेन्शियल हाऊस दिलं असेल तर ते नॉन टॅक्सेबल आहे. देन फर्निचर इन रेसिडेन्शियल हाऊस, रेसिडेन्शियल हाऊसमधलं फर्निचर आहे ते टॅक्सेबल आहे. ओपन प्लॉट ऑफ लँड रेंटेड टू सर्कस, सर्कससाठी दिलेला जो ओपन प्लॉट असेल किंवा लँड असेल तर ते टॅक्सेबल आहे. ॲग्रिकल्चरल प्लॉट, ॲग्रिकल्चर जो आहे तो तुमचा नॉन टॅक्सेबल आहे. हॉटेल रूम्स डिक्लेअर टॅरिफ पर डे 1200. हॉटेल रूम्स, आता हॉटेल रूममध्ये सुद्धा त्यांचं 12 नोटिफिकेशन 12/2017 मध्ये असं म्हटलेलं आहे की जर डेली टॅरिफ जो आहे तो बिलो 1000 असेल तर तो एक्झम्प्ट आहे, आणि जर तो 1000 पेक्षा जास्त असेल तर तो टॅक्सेबल राहतो. मग हॉटेल रूम्स जे आहेत आता डिक्लेअर्ड टेरिफ पर डे ₹1200, म्हणजे 1000 पेक्षा जास्त आहे म्हणजे ते टॅक्सेबल मध्ये. देन हॉस्टेल फॉर वर्किंग वुमेन नॉन टॅक्सेबल, सॉरी टॅक्सेबल आहे. देन रेंटिंग बिल्डिंग टू सरस्वती हायस्कूल, एज्युकेशनल ह्याच्यासाठी इन्स्टिट्यूटसाठी जर बिल्डिंग रेंटवरती दिलं असेल तर ती नॉन टॅक्सेबल राहते. रेंटिंग प्रिमायसेस फॉर ATM मशीन्स ऑफ बँक टॅक्सेबल. रेंटिंग ऑफ रूम्स फॉर रिलिजियस पर्पज वेअर रेंट फॉर अ डे इज 750. आता इथे सुद्धा सेम जसं हॉटेल रूमचं होतं,
जर रिलिजियस पर्पजसाठी दिलेला रूम असेल आणि त्याचं जर रेंट 1000 पेक्षा जास्त असेल पर डे तर तो टॅक्सेबल ठरतो आणि 1000 पेक्षा कमी असेल तर तो एक्झेम्प्ट ठरतो. सो आता इथे 750 आहे म्हणजे कमी आहे त्याच्यामुळे ते एक्झेम्प्ट होईल. देन फॉर ओपन प्लॉट ऑफ लँड फॉर ॲनिमल हजबंड्री. सो ॲनिमल हजबंड्रीसाठी दिलेला जो प्लॉट असेल किंवा लँड असेल ते सुद्धा नॉन टॅक्सेबल ठरते. देन रेम्युनेशन रिसिव्ड ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. पार्लमेंटमधून जर रेम्युनेशन रिसिव्ह होत असेल ते सुद्धा नॉन टॅक्सेबल आहे. प्लस पेन्शन रिसिव्ड फ्रॉम एक्स एम्प्लॉयर. एक्स एम्प्लॉयरला मिळणारी पेन्शन जी आहे ती सुद्धा एक्झम्प्ट आहे त्या किंवा नॉन टॅक्सेबल आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टॅक्सेबल आहेत? फॅक्टरी बिल्डिंग, मशिनरी इन फॅक्टरी, देन फर्निचर इन रेसिडेन्शियल हाऊस, open plot of land rented to circus, then hotel rooms, hostel for working women, then renting premises for ATM machines of bank. हे एवढ्या गोष्टी फक्त त्यांच्या टॅक्सेबल आहेत. राहिलेले जे आहेत मग त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल हाऊस आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, त्याच्यानंतर रेंटिंग बिल्डिंग टू सरस्वती हायस्कूल, देन रेंटिंग ऑफ रूम्स फॉर रिलिजियस पर्पज वेअर रेंट फॉर अ डे इज ₹750, देन ओपन प्लॉट ऑफ लँड अँड ॲनिमल हजबंड्री, रेम्युनेशन रिसिव्ड ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट अँड पेन्शन रिसिव्ड फ्रॉम एक्स एम्प्लॉयर. या ज्या गोष्टी आहेत त्या एक्झिम्प्ट आहेत. ओके. सो जोपर्यंत तुम्ही ते चार्ट प्रिपेअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे नाही कळणार आहे. देन आता इथे काही नोट्स दिलेले आहेत. नोट्स नीट बघा. नाजनी काय म्हटलं ते, रेंट फॉर रेसिडेन्शियल हाऊस इज नॉट टॅक्सेबल. रेसिडेन्शियल हाऊसवरती जे काही रेंट असेल ते टॅक्सेबल नसतं, मी म्हणून मगाशी म्हटलं. देन ॲग्रिकल्चर प्लॉट ऑन रेंट इज नॉट टॅक्सेबल. ॲग्रिकल्चर प्लॅन सुद्धा नॉट टॅक्सेबल म्हणजे तो सुद्धा एक्झेम्प्ट आहे. सिन्स द डेली टॅरिफ ऑफ हॉटेल रूम्स इज मोर दॅन 1000 इज टॅक्सेबल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं जर तुमचा डेली टॅरिफ जो आहे हॉटेल रूमचा तो 1000 पेक्षा जास्त असेल तर ते टॅक्सेबल ठरतं. मगाशी या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 1200 होतं म्हणून ते टॅक्सेबल आहे. देन renting of rooms for religious purpose where rent is less than ₹1000 per day is not taxable. रिलिजियस पर्पजसाठी काय 1000 पेक्षा कमी असेल तर नॉट टॅक्सेबल आणि 1000 पेक्षा जास्त असेल तर टॅक्सेबल. देन रेम्युनेशन रिसिव्ड बाय MP इज नॉट सर्व्हिस एज पर शेड्यूल 3. सर्व्हिस शेड्यूल 3 मध्ये तो सर्व्हिसेसमध्ये येत नाही की त्याच्यामुळे तो रेम्युनरेशन जे आहे MPचं ते नॉन टॅक्सेबल ठरतं. Then pension received from ex-employer is not a service as per Schedule 3. So pension जी रिसीव्ह होते एक सर्व्हिसमॅनला ती सुद्धा सर्व्हिसेस मध्ये येत नाही Schedule 3 नुसार म्हणून ती एक्झम्प्ट आहे. ठीक आहे. आता मला एक सांगा कोण आहे ते ऑनलाईन, नाझरीन आणि सायली. आता मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगतो, मला ते टॅक्सेबल असेल की नॉन टॅक्सेबल असेल ते सांगायचं आहे दोघींनी. नाजनीन पहिलं बघ, अ बिल्डिंग वॉज लेट आउट टू ट्राय शुअर कोचिंग क्लासेस फॉर प्रोव्हाइडिंग कोचिंग ऑफ TY/BCom ₹4 लाख. टॅक्सेबल असेल की नॉन टॅक्सेबल कोचिंग क्लासेसचं? टॅक्सेबल असेल. टॅक्सेबल आहे, कोचिंग क्लासेस टॅक्सेबल आहे. Then allowed to use space building for placing vending machines. सायली सांग, वेंडिंग मशीन्स प्लेस केल्यात ते अमाऊंट आता तुझी टॅक्सेबल असेल की नॉन टॅक्सेबल? नॉन टॅक्सेबल मध्ये येईल ना? नाही, टॅक्सेबल येईल. वेंडिंग मशीन्स आहेत. तू मगाशी आपण पाहिलं बघ मशीन्स ऑफ फॅक्टरी टॅक्सेबल ठरतं, नॉन टॅक्सेबल मध्ये नाहीत ते.
इथे दिलेलं आहे बघा. अलाउड स्पेस ऑफ बिल्डिंग फॉर प्लेसिंग वेंडिंग मशीन ₹5 लाख कव्हर इन द डेफिनेशन ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. ज्या वेंडिंग मशीन्स आहेत त्या तुझ्या सप्लाय सर्व्हिसेस मध्ये येतात, त्याच्यामुळे तो टॅक्सेबल ठरतात. देन अ बिल्डिंग वॉज लेट आउट टू बी यूज ॲज अ कॉर्पोरेट ऑफिस. नाझनीन, कॉर्पोरेट ऑफिससाठी यूज केलेली बिल्डिंग टॅक्सेबल. टॅक्सेबल. सायली, हाऊस आर लेट आउट द इंडिव्हिज्युअल फॉर रेसिडेन्शियल पर्पज. सायली, नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल. रेसिडेन्शियल पर्पज साठी येणार नॉन टॅक्सेबल. देन वेकंट लँड यूज फॉर ॲनिमल हजबंड्री. नाझनीन, टॅक्सेबल बिकॉज ती नॉन टॅक्सेबल आहे. ॲनिमल नॉन टॅक्सेबल आहे ना. ॲनिमल हजबंड्री साठी देणारी जी लँड आहे, वेकेंट केलेली लँड, ते नॉन टॅक्सेबल ठरतं. सर्व्हिसेस मध्ये बघ 217 मध्ये इकडे आहे बघ, खाली एक्सप्लेनेशन दिलं असेल तिथे. वेकेंट लँड यूज फॉर ॲनिमल हजबंड्री 8 लाख एक्झेम्प्ट ॲज पर नोटिफिकेशन नंबर 12/2017. एक्झेम्प्ट सर्व्हिसेस मध्ये दिलेलं आहे ते. ॲनिमल हजबंड्रीसाठी येणारे किंवा ॲग्रिकल्चरसाठी येणारे जे काही आहे ते नॉन टॅक्सेबल अमाऊंट असते. देन सायली, अ बिल्डिंग वॉज लेट आउट टू विद्याप्रसारक स्कूल. नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल. सो एज्युकेशनल पर्पजसाठी दिलेलं आहे. अ हॉल वॉज लेट आउट फॉर रिलिजियस पर्पज फॉर जनरिक पब्लिक ₹6 लाख, आउट ऑफ विच ₹3 लाख वेअर रिसिव्ड इन केस वेअर रेंट पर डे वॉज ₹8,000. टॅक्सेबल. नाजनी, टॅक्सेबल कसं आहे? टॅक्सेबल बरोबर आहे, पण कसं आहे म्हणते अबो 1000 अगर असलं तर टॅक्सेबल. पण त्यांनी काय म्हटलंय, 6 लाख जनरिक केलेत पब्लिक, पण त्याच्यातले 3 लाख जे आहेत त्याच्यावरती ₹8,000 जमा करतात ते पर डे. म्हणजे 6 लाख मधले फक्त 3 लाख जे आहेत तेवढेच तुझे टॅक्सेबल ठरतील. समजलं ना? नॉन टॅक्सेबल सर, नॉन टॅक्सेबल आहे. नाही टॅक्सेबल आहे, पण त्याच्यातले 3 लाख टॅक्सेबल आहेत आणि 3 लाख नॉन टॅक्सेबल आहेत. कारण त्यांनी जे 3 लाख त्यांनी अमाऊंट दिलेली आहे पर्पजसाठी, त्यातले 3 लाख वरती ते जमा पर डे 8,000. सर आवाज ही होतोय, मतलब आतलं काय ती जाते येते. आता येतोय आवाज? हो, आता येते. 6 लाख रुपये त्यांनी रिलिजियस पर्पज साठी त्यांनी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 लाखचे जे काही पेमेंट आहे ते रिसिव्ह करतायत 8,000. म्हणजे वरचे 3 लाख जे आहेत ते त्यांनी फ्री मध्ये तरी दिले असतील किंवा कमी रेट मध्ये दिले असतील. त्याच्यामुळे जो टॅक्सेबल अमाऊंट आहे 3 लाख आहे. समजलं नाजनी? हो सर. RBI सायली, टॅक्सेबल. बिल्डिंग लेट आउट टू RBI then land use for education. नाजनीन, टॅक्सेबल. आता मला सांगा, इथे बघा टॅक्सेबल अमाऊंट कोणकोणत्या होत्या? बिल्डिंग लेट आउट टू ट्राय शुअर कोचिंग क्लासेस फॉर प्रोव्हाइडिंग कोचिंग ऑफ TUI/BCom ₹4 लाख. हे आपण काय म्हटलं तर टॅक्सेबल. बरोबर आहे? मग आता नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करत जा. 4 लाख प्लस दुसरा कोणता आहे टॅक्सेबल? वेंडिंग मशीन टॅक्सेबल आहे. हो. 4 लाख प्लस 5 लाख झालं. देन बिल्डिंग लेट आउट अंडर यूज एज अ कॉर्पोरेट ऑफिस. टॅक्सेबल की नॉन टॅक्सेबल? टॅक्सेबल. प्लस 9 लाख. 4 लाख प्लस 5 लाख प्लस 9 लाख. Then house are laid out to individual residential purpose, non taxable.
Vacant and used for animal husbandry non-taxable. A building was laid out to Vidya non-taxable. Then a hall was laid out religious purpose for general public. यातले किती amount non taxable आहे? 3 lakh. म्हणून 3 lakh. Then a building laid out to RBI taxable. So plus 11 lakh. Land used for exhibition 1 lakh taxable आहे. plus 12 lakh. मग आता किती होतं सांगा टोटल? 44 lakh. किती होतं? 44 lakh. 44 lakh. 4 lakh. आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या हे दिलेल्या, आता याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय काय इंटरस्टेट वगैरे काय दिलेलं आहे असं? नाही इंटरस्टेट नाही केली ना. इंटरस्टेट दिलेलं नाहीये. आणि लँड तुमची कुठे असेल, म्हणजे आता तुम्ही तुमचं प्रॉपर्टी कुठे असेल, तुम्ही जिथे रेसिडेन्शियल असाल त्या ठिकाणी, बरोबर आहे? हो. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला इंटरस्टेटचे चार्जेस लागू होतात. मतलब CGST आणि SGST. कम्प्युट द अमाउंट ऑफ प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय बघ, कम्प्युट द अमाउंट टॅक्स पेएबल टू मिस्टर राजा assuming the rent is exclusive of GST in each case. Make suitable assumption applicable rate of GST was 18%. आता 18% GST दिलेलं आहे, मग GST आपण कसा फाइंड आउट करतो? हाफ फी करायचं ना ते दोघांना, मतलब म्हणजे 9% CGST 9% SGST. 9% किती येतात? 3,96,000 आणि प्लस SGST 3,96,000 म्हणजे CGST 3,96,000 SGST 3,96,000 टोटल GST पेएबल अमाउंट किती आहे? 7,92,000. 92,000. बस एवढं टाकलं की हा प्रॉब्लेम आपला सॉर्ट आउट झाला. समजलं हे नाजनीन? यासाठी तुम्हाला ती लिस्ट जी आहे मी दिलेली एक्झामची ती तुम्हाला प्रिपेअर करावी लागणार आहे व्यवस्थित. तर तुम्ही सांगू शकता की कोणत्या गोष्टी टॅक्सेबल आहेत, कोणत्या नॉन टॅक्सेबल आहेत. नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूया. तसे प्रॅक्टिस पण होऊन जाईल, तुम्हाला लिस्ट करायची गरज नाहीये. तर आवाज नाहीये, आवाज अटकते तुमचं. हा आता येतोय आवाज? हो. आणि बाहेरचा पण आवाज येते. काय? बाहेरचा आवाज येते, पण काय बोलते ती? हा ते सायली आवाज ते सायलीच्या इथून येत होता. अच्छा. ओके. आता नेक्स्ट रेंटिंग इन immovable property. Mr. Ravi owns hotel immovable property and is engaged in letting of the same. Deluxe hotel room are let out the declared tariff of rupees 1,200 per room day. Number of days for which it is let out 200 days. Total rooms are 10. आता मला सांग, डिलक्स हॉटेल रूम्स आर लेट आउट डिक्लेअर टॅरिफ रुपीज 1,200. मग हे टॅक्सेबल झाले की नॉन टॅक्सेबल? नॉन टॅक्सेबल नाही, टॅक्सेबल. टॅक्सेबल, कारण 1,000 पेक्षा जास्त आहे डेली टॅरिफ त्यांचा हॉटेल रूमचा. आता मला सांग किती अमाऊंट टॅक्सेबल ठरेल त्यांची, म्हणजे किती टोटल अमाऊंट किती होईल? 1,200 पर डे, पर रूम पर डे. नंबर ऑफ डेज फॉर विच इट इज लेट आउट 200 डेज. 200 दिवस त्यांनी तो रूम घेतलेला आहे. आणि किती टोटल रूम किती घेतले आहेत? 10 रूम्स घेतलेले आहेत. मग त्यांची टोटल अमाऊंट किती होईल? मल्टिप्लाइड बाय 2,40,000. 2,40,000 झाली 200 डेजची, पण त्यांनी एका रूमची झाली, पण त्यांनी रूम किती घेतले? 10 रूम्स घेतलेले आहेत. 2,40,000 मतलब 24 लाख. 24 लाख टोटल अमाउंट होईल. समजलं? Then normal rooms let out at declared tariff of rupees 900 per room day and actual room rent charges in rupees 700 per room day. Total amount is
5 लाख फायदा. आता ह्याच्यात सांगा मला नॉर्मल रूम लेट आउट डिक्लेअर टॅरिफ ॲट ₹900 पर रूम. मग हे टॅक्सेबल ठरेल की नॉन टॅक्सेबल? नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल. त्याच्यामुळे आणि दुसरी जे त्यांनी म्हटलं ऍक्च्युअल रूम रेंट चार्जेस ₹700 पर डे. मग 700 वाला पण नॉन टॅक्सेबल आहे, 900 वाला पण नॉन टॅक्सेबल. त्यामुळे हे सेंटेन्स पूर्णपणे नॉन टॅक्सेबल मध्ये जाईल. समजलं? हो. आता अ बिल्डिंग लोकेटेड ॲट जम्मू वॉज लेट आउट फॉर ऑफिस पर्पज ॲट ₹20,000 पर मंथ. आता टॅक्सेबल. टॅक्सेबल आहे. जम्मू मध्ये जरी असेल तरी आता 2017च्या रूल नुसार जम्मू सुद्धा टॅक्सेबल मध्ये जीएसटी मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आलं लक्षात? हो. आता देन नेक्स्ट. Vacant land was let out for particular of ₹10 lakh. हे काय नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल ना? नॉन टॅक्सेबल आहे कारण ते लिस्ट मध्ये आपलं आहे सर्व्हिसेसच्या. नॉन टॅक्सेबलच्या सर्व्हिसेस ना एक्झाम त्या लिस्ट मध्ये दिलेलं आहे. देन बिल्डिंग लेट आउट प्रायव्हेट हॉस्पिटल ॲट ₹15 lakh. टॅक्सेबल. काय म्हटलं? टॅक्सेबल. ओके. मग आता टॅक्सेबल अमाऊंट किती आहे सांगा मला. सुरुवातीची किती आहे? किती काढलेली आपण नाजनी? 24 लाख. 24 लाख. त्याच्यानंतरची टॅक्सेबल अमाऊंट कोणती होती? 24 लाख. त्याच्यानंतर सेकंड वन आपण एक्झाम केलं होतं. थर्ड वन बिल्डिंग लोकेटेड जम्मू वॉज ते होतं पर मंथ होतं 20,000. बरोबर आहे ना? 20,000 into 12 ना पर मंथ मतलब इयरली करायचं आहे ना सर? हो. 2,40,000 येईल म्हणजे. हा 2,40,000. त्याच्यानंतर लास्ट काय म्हटलं त्यांनी? बिल्डिंग लेट आउट प्रायव्हेट हॉस्पिटल ॲट ₹15 lakh. 15 लाख. म्हणजे या तीन गोष्टी टॅक्सेबल येतील. मग टोटल अमाऊंट किती झाली? टोटल करा 24 लाख प्लस 2,40,000 प्लस 15 लाख. Uh, 41,40,000. 41,40,000 व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस. मग त्याच्यावरती 9% सीजीएसटी 18% सांगितले त्यांनी. ऍप्लिकेबल रेट ऑफ जीएसटी वॉज 18%. मग सीजीएसटी 9% आणि एसजीएसटी 9%. 3,72,600. मग टोटल टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? सॉरी टोटल जीएसटी पेएबल किती आहे? 7,42,200. किती? 7,42,200. 45,000 येईल. हा 45. ओके. समजलं हे? हो हो हो. पण तुम्हाला प्रत्येक वेळेस आहे ना आता याच्यात फॉर्मॅट बघा कसं दिलेलं आहे. पर्टिक्युलर रिझन आणि रुपीज. तुम्हाला रिझन सुद्धा पुढे लिहावी लागणार आहे. सपोज लेट आउट डीलक्स हॉटेल रूम पर डे. रिझन काय आहे? टॅक्सेबल काय आहे ते? टॅक्सेबल ची टॅरिफ एक्सीड ₹1,000 पर डे. बरोबर आहे? कारण ते ₹1,000 पेक्षा जास्त आहे पर डे टॅरिफ, म्हणून ते टॅक्सेबल आहे. then normal room let out ते exempt का आहे? since the declared tariff is less than 1,000 per day it is not taxable. then building located in Jammu it is taxable territory. जम्मू काश्मीर आता taxable territory मध्ये येतो, त्याच्यामुळे it is taxable territory. then vacant land used for particulars exempt as per notification number 12/2017 की त्या लिस्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की ते exempt करायचं. then building laid out to private hospital covered in the definition of supply and services. so building laid out private hospital जे आहे ते तुमच्या सप्लाय अँड सर्व्हिसेस मध्ये कव्हर केलेलं आहे, त्याच्यामुळे ते टॅक्सेबल ठरतं. ते असं त्याचे रिझन प्रत्येकाचे लावावे लागतात. तुमच्या प्रॅक्टिस झाली की तुम्हाला ते रिझन समजून जाते. समजलं? हो.
हो सर समजला. आता बघा पुन्हा इलस्ट्रेशन नंबर 11. अपना बैंक has furnished the following information for April 2019. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन टर्म लोन. इंटरेस्ट किती रिसिव्ह केला टर्म लोनचा? 7 लाख. सो इंटरेस्ट जो येतो टर्म लोन वरती तो तुमचा नॉन टॅक्सेबल ठरतो. देन पेनल्टी इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिलेड पेमेंट ऑफ लोन. पॅनल इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिले पेमेंट ऑफ लोन. पॅनल इंटरेस्ट जो तुम्हाला इंटरेस्ट जो आहे लोनवरती तो तुमचा नॉन टॅक्सेबलच आहे, त्यामुळे तो पण नॉन टॅक्सेबल आहे. ॲन्युअल फीज ऑन डेबिट कार्ड. ॲन्युअल फी जी डेबिट कार्डवरती जमा होते ती टॅक्सेबल ठरते. बँक चार्जेस ऑन करंट अकाउंट टॅक्सेबल. बँक चार्जेस फॉर इश्यू ऑफ डिमांड ड्राफ्ट टॅक्सेबल. लोन प्रोसेसिंग चार्जेस टॅक्सेबल. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन क्रेडिट कार्ड टॅक्सेबल. Late payment fees on credit card taxable. Rent on of safe deposit lockers taxable. Then commission from government for collection of income tax taxable. Interest received from Reserve Bank of India non taxable. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून जो इंटरेस्ट रिसिव्ह केला जातो तो पण नॉन टॅक्सेबल. थोडक्यात इंटरेस्ट जो आहे लोनवरचा तो नॉन टॅक्सेबलच राहतो. फक्त आरबीआयचा जो रेग्युलर इंटरेस्ट आहे तो जरी तुम्हाला मिळाला तरी तो सुद्धा नॉन टॅक्सेबल राहतो. देन चार्ज रिसिव्ड फ्रॉम कन्व्हर्जन ऑफ फॉरेन करन्सी टॅक्सेबल. देन फीज रिसिव्ड फॉर इन्व्हेस्टमेंट ऑफ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टॅक्सेबल. आता याच्यामध्ये तुमचं टोटल टॅक्सेबल सर्व्हिसेस आहेत. टोटल घ्यायच्यानंतर 16,07,000. आता त्यांनी नोट दिलेले आहेत बघा याच्यात. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन टर्म लोन इज नॉट टॅक्सेबल ॲज पर नोटिफिकेशन नंबर 12/2017. सो तुमची जी लिस्ट आहे त्याच्यानुसार इंटरेस्ट रिसिव्ड ऑन लोन टर्म वरती जो इंटरेस्ट रिसिव्ह केला जातो नॉन टॅक्सेबल आहे. देन पॅनल इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिलेड पेमेंट ऑन लोन इज नॉट टॅक्सेबल. अँड चार्जेस रिसिव्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ फॉरेन करन्सी इज टॅक्सेबल. सो हे तुम्हाला पेनल्टीमध्ये दिलं, म्हणजे हे ज्या लिस्टमध्ये काही नसेल ते इथे तुम्हाला दिलेलं आहे. ओके. बाकीचं जे आहे फिनान्शियल, आता बँकिंग सर्व्हिसेस पाहिलं, फिनान्शियल सर्व्हिसेस आहे, असं प्रत्येक सर्व्हिसेसचं तुम्ही एकदा प्रॅक्टिस केलीत की तुमच्या लक्षात येईल की कोणते सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत आणि कोणत्या नॉन टॅक्सेबल आहेत. ओके. सो आता आपण इथे थांबवतात. तुम्ही तो चार्ट फक्त प्रिपेअर करा. सगळे चार्ट दिलेले आहेत, ते पुढे पण आपल्याला बाकी चार्ट आहेत ते पुढे लागणार आहेत. समजलं नाजनीन? हो सर. ओके ठीक आहे.